एलएस मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर आजही सुनावणी होऊ शकली नाही। उद्या तरी सुनावणी घ्या, कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी। उद्या सुनावणी होणार का याकडे सर्वांचंच लक्ष। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य। विजय चौधरींविरोधात लेवा समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी। पंजाब विधानसभेत E20 विरोधात एक ठराव मंजूर। वाहनांची इंजिन वापरासाठी योग्य होईपर्यंत E20चा वापर करू नये आणि नुकसान भरपाई मिळावी हा प्रस्ताव राष्ट्रपती आणि केंद्र सरकारकडेही पाठवला जाणार। बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक। सुनेत्रा पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून काँग्रेसचा निषेध। परभणीच्या जिंतूरमध्ये दुर्मिळ लाल हदग्याच्या झाडांचं संवर्धन। शेतकरी अण्णासाहेब जगताप यांच्या 1.5 एकरात लाल हदग्याची 30,000 झाडं। महाराष्ट्रभर लाल हदगा पोहोचवण्याचा शेतकऱ्याचा संकल्प। छत्रपती संभाजीनगरमध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून बालकांशी संबंधित अश्लील डिजिटल सामग्रीची विक्री। पोलिसांकडून दोघांना अटक। आता बातम्या सविस्तर। काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आज काँग्रेस भवन बाहेर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार आंदोलन केलं। काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून होतीये। याविषयी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार सुनील टिंगरे आणि इतर पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। सुनेत्रा पवार यांच्या काँग्रेसने जे आक्षेप विधान केलेलं आहे त्याचे पडसाद आज पुण्यात उमटलेले आहेत। काँग्रेस भवन बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आता काही आंदोलकांना पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। आपल्यासोबत शहर अध्यक्ष आहेत। आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे काँग्रेस भवन बाहेर, जे विधान झालेलं आहे त्याच्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा त्याचा पाठिंबा दिलेला आहे। हर्षवर्धन पाटलांना या ठिकाणी सकपाळांना त्यांच्या संस्कृतीचा बहुतेक विसर पडलाय। त्या महाराष्ट्रामध्ये नेहमी नारीचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळांनी कधी समर्थन दिलं तर सकाळी त्यांना जेव्हा कळलं की आम्ही सगळेजण आंदोलनाला उतरणार आहोत त्याच्यानंतर मगाशी 2 वाजता त्यांनी प्रेस पुढे येऊन त्याचं समर्थन केलेलं आहे। त्यांना फक्त सारवासारव करायची आहे, परंतु ह्या देशाचं नेतृत्व स्वर्गीय इंदिरा गांधींनी केलं की जे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्याच काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा ह्या महाराष्ट्रात आहे आणि त्या एका उपमुख्यमंत्री आणि एका राष्ट्रीय पक्षाच्या महिलेचा अपमान करावा हे अशोभनीय आहे, हे लज्जास्पद आहे। काँग्रेसनी तमाम महिलांची माफी मागावी ही आमची मागणी आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, एलएस मराठी, पुणे। कोल्हापूरच्या प्रसिद्ध संत बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी रुपयांचा कथित आर्थिक घोटाळा आता पुन्हा एक नवीन घोटाळा उघडकीस आलाय। बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, बकरी विक्री, जमिनींचे व्यवहार आणि दानपेटीतील निधीच्या व्यवस्थापनाबाबत गंभीर आरोप करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। देवस्थानच्या विविध ठिकाणी असलेल्या बग्यांमध्ये मोठ्या संख्येनं बकऱ्या व मेंढ्या ठेवण्यात येतात। या पशुधनाची नियमित नोंद, त्यांची वाढ, विक्री, त्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा अधिकृत हिशोब उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला। कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश यासारख्या राज्यातील अगदी भाविकांचं पवित्र स्थान असलेल्या एका बाळूमामा देवस्थानमध्ये एक मोठा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अरुण हत्ती आहेत, ज्यांनी या संदर्भात मोठ्या प्रमाणात तपास देखील केलेला आहे आणि ते देखील तक्रारदार देखील आहेत। काय नेमकं सांगाल, कशा पद्धतीनं हा नेमका घोटाळा आहे आणि कशा पद्धतीने याचा मायना? घोटाळा प्रचंड प्रमाणात आहे, वेगवेगळे पैलू आहेत ह्याला। यातला अजून कुणी उघडकीला न आणलेला एक पैलू सांगतो। जागेच्या खरेदीमध्ये घोटाळा आहेच, बकरी जी विक्री आहे त्याच्यामध्ये घोटाळा आहेच, त्यानंतर दानपेटी ज्या आहेत त्या दानपेटीमधला घोटाळा मोठा आहे। या देवस्थानच्या 19 ठिकाणी बग्गी आहेत। बग्गी म्हणजे तिथं देवस्थानचं एक हे ठेवलेलं जाते, एक हुंडी ठेवली जाते आणि त्या प्रत्येक बग्गीमध्ये 2000च्या आसपास मिनिमम बकरी असतात। धन्यवाद आपण दिलेलं सविस्तर माहिती। एलएस मराठीसाठी मी निरंजन। छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जमाफीवरून शेतकरी आक्रमक झाले। सरकारची कर्जमाफी योजना फसवी आहे।
लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही. एका गावातून 10 ते 15 शेतकरी कर्जमाफीत बसत असतील तर बाकीच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? तुम्हाला जर कर्जमाफी द्यायचीच असेल तर सरसकट द्या. आमच्या गावात शेतीचे भाव 2 ते 3 कोटी आहेत तरी आम्हाला बँक कर्ज देत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे असं म्हणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक शेतकरी त्यामध्ये पात्र झालेले आहेत. मात्र त्याचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्याचं स्वागत देखील केलेलं आहे. मात्र काही आणखी शेतकरी आहेत की त्यांनी त्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण की अनेक शेतकरी त्या योजनेमध्ये पात्र देखील ठरत नाही. नेमकं ही योजना कशी आहे, याचे काही निकष आहेत, ते निकष शेतकऱ्यांना काही आवडले नाहीत. नेमकं याला विरोध देखील शेतकरी संघटना करताना आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत आडगावचे काही शेतकरी आहेत, त्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केलेलं आहे. यामध्ये त्यांचं गाव देखील वगळण्यात आलेलं आहे. अनेक शेतकरी, काही शेतकरी बसलेत, काही शेतकरी न बसलेले आहेत. नेमकं याचं कारण काय हे आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. तुमच्या गावामध्ये काही शेतकरी बसलेत, काही बसले नाही, तुम्ही त्याला विरोध देखील केलाय. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी शेतकऱ्याची शासनाने आताच जाहीर केलेली आहे. परंतु आपण जर बघितलं असेल, एका गावामध्ये उदाहरणार्थ 100 शेतकरी आहे, त्यापैकी ज्यांनी समजा 50,000, 60,000, 70,000 घेतलेले त्याचे माफ झालेले, परंतु ज्याने 1,50,000, 1,60,000, 1,70,000 ज्यांची जी कर्जमाफी ती आतापर्यंत सुद्धा माफ झालेली नाही. आणि एका गावामध्ये जर 100 शेतकरी असेल, त्यापैकी जर तुम्ही फक्त 10 ते 15 शेतकऱ्याला कर्जमाफी देत असेल, उर्वरित शेतकऱ्यांनी कर्जमाफी कधी मिळणार? आतापर्यंत सुद्धा पहिली यादी शासनाची जाहीर झालेली नाही. जरी आपण ऐकत असाल की कर्जमाफी झाली, परंतु ती यादी अजून सुद्धा GR आलेली नाही. फक्त त्यांना सांगितलेलं तुम्ही KYC. परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या पुंगळा गावातील शेतकरी अण्णासाहेब जगतापांनी आपल्या शेतात लाल हदगा या जातीच्या झाडाचं संवर्धन व संगोपन केलंय. लाल हदगा हे झाड अत्यंत दुर्मिळ आहे. अण्णासाहेब जगताप यांनी त्यांच्या शेतात ही झाडं लावली आहेत. त्यांनी 1.5 एकर शेतीत लाल हदगा लावलाय. लाल हदगा हा वेगवेगळ्या आजारांवरही गुणकारी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लाल हदगा या वनस्पती अत्यंत दुर्मिळ आहेत. महाराष्ट्रासह भारतभर लावण्याचा व प्रत्येक ठिकाणी ती पाठवण्याचा माझा प्रयत्न आहे. 30,000 झाडं सध्या माझ्या शेतात लावली आहेत असंही जगतापांनी म्हटलंय. सध्या जिंतूर तालुक्यातील पुंगळा या गावच्या शिवारामध्ये आहे लाल हदगा म्हणून ही जी आपण वनस्पती पाहतोय माझ्या पाठीमागे, ही वनस्पती अत्यंत दुर्मिळ असून पण ही वनस्पती जपण्याचं काम या गावचे प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब जगताप हे गेल्या 8 वर्षापासून करत आहेत. ही वनस्पती आपण कधी लावली? सर, सर्वप्रथम मी एक शिक्षक आहे आणि शिक्षक असून दर रविवारी माझ्या शेतामध्ये झाडं लावण्यासाठी मी येतो. आणि आपण प्रगतशील शेतकरी म्हणालात म्हणून मी उत्तर दिलं. माझं असं मत आहे की शेतामध्ये जर झाडं लावली दीर्घकाळ टिकणारी, तर एकाच वेळी नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळाचं निवारण होऊ शकतं. म्हणून या 1.5 एकर मध्ये आम्ही डेमो प्लॅन तयार केला. राज्यात येत्या 1 सप्टेंबर पासून रिक्षा प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. सरकारकडून रिक्षा भाडेवाढीचा निर्णय अपेक्षित असला तरी अनेक ठिकाणी अधिकृत भाडं देखील मिळत नसल्याची तक्रार रिक्षा चालकांकडून केली जाते. शहरानुसार आणि कॅब बुकिंग ॲपनुसार वेगवेगळे दर लागू असल्यानं चालक आणि प्रवाशांमध्ये वारंवार वाद निर्माण होतात. त्यामुळे संपूर्ण राज्यात रिक्षा भाड्याचा एकच दर लागू करण्याची मागणी रिक्षा चालकांकडून होतीये. याच पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी. येणाऱ्या 1 सप्टेंबर पासून महाराष्ट्र सरकारने जी आहे ती रिक्षासाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर दरवाढ होणार हा निर्णय चालकांसाठी चांगला असला तरी चालकांची एक तक्रार या दरवाढी संदर्भात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या मी पुण्यातील एका रिक्षा स्टँडवर आहे आणि या ठिकाणी जे आधीचे दर आहेत, या आधी 2-3 महिन्यापूर्वी जे दर लागू आहेत ते दर देखील आम्हाला मिळत नाहीत. यात सर्वाधिक फायदा जो आहे तो यात ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत, ओला उबेर सारख्या, त्यांचा सर्वाधिक फायदा होतो. मात्र रिक्षा चालकाला काहीच मिळत नाही, अशी जी तक्रार आहे ती रिक्षा चालक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यातूनच ग्राहक आणि रिक्षा चालकांचा जो संघर्ष आहे तो वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतो. असेच काही रिक्षा चालक सध्या आपल्या सोबत आहेत.
ज्यांना या संपूर्ण त्रासाला जो आहे ते सामोरं जावं लागतंय। मला सांगा, काय नेमकं आता जी दरवाढ होणार आहे ती साधारण किती रुपयाची होणार आहे आणि त्यातून तुम्हाला किती फायदा होईल? दरवाढीचं चॅनलला व वृत्तवाहिनीला न्यूजपेपरला वाचलं आम्ही की पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 30 रुपये व नंतरच्या किलोमीटरसाठी 20 रुपये ही दरवाढ आम्ही पेपर माध्यमाच्या ह्याच्यातनं आम्हाला कळली आहे। यापूर्वीचा किंवा आता चालूचा दर हा होता पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये व प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये। दरवाढ होणार आहे, आनंदाची गोष्ट आहे, परंतु एक आमच्यासाठी एक दुर्भाग्याची अशी एक गोष्ट आहे की 2022 मध्ये हा दरवाढ झालेला होता। पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 25 रुपये, नंतर 17, परंतु अद्याप आम्हाला कुठल्याही ऍप्लिकेशन वरती हा दर जुना दरच भेटत नाही। तर नवीन दर जर वाढवायचा असेल किंवा वाढवणार असाल तर शासनाला, परिवहन मंत्र्यांना एकच विनंती, संघटनेच्या माध्यमातून, टीम बघतो रिक्षावाला संघटनेच्या माध्यमातून आमची अशी मागणी राहील की तो दर ऍप्लिकेशन वरती दिसावा, जेणेकरून प्रवासी व रिक्षा चालक, ड्रायव्हर बांधव यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण व्यवहार राहील। कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश सांबळे, LS मराठी, पुणे। हेडलाईन्स झाल्या, सविस्तर बातम्याही ऐकल्या। आता जाता जाता पाहूयात काही वेगवान घडामोडी। छत्रपती संभाजीनगर मधील AS क्लब परिसरात तरुणांमध्ये लाठ्या काट्यांनी तुफान हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। लातूर जिल्ह्यातील बाभळगाव इथं बोगस खत विक्रीचा शेतकऱ्यांचा आरोप, शिवसैनिकांचा खत विक्री दुकानावर ठिय्या, कृषी विभागाकडून नमुने जप्त। रायगड मधील कोथुर्डे धरण तुडुंब भरलं, तरीही भीमनगरला एक दिवसाआड पाणी पुरवठा, महिलांचा महाड नगरपालिकेवर जाब आणि हंडा मोर्चाचा इशारा। नाशिक मधील निळवंडी येथील जाधव वस्तीवरील शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्यातील शिरूर तालुक्यात निमोणे येथे बिबट्याच्या नर मादीच्या जोडीचा मुक्त विहार, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। शेगाव शिर्डी एसटी बसमध्ये महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीस, प्रवाशाच्या सतर्कतेमुळे आणि मलकापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे संशयित महिलांकडून दागिने हस्तगत। लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17 मध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, नागरिक आणि वाहनधारक त्रस्त, महापालिका प्रशासनाचं दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष। अमरावती पोलीस आयुक्तालयाचा 3 दिवसीय उपक्रम, महिला आणि विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचं कराटे प्रशिक्षण। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील साईनगर येथे शुभम होले यांचं प्रशासनाविरोधात अनोखं आंदोलन, पावसाळ्यात शाळा जलमय होत असल्यानं गढूळ पाण्यात बसून आंदोलन। धाराशिव पोलिसांची कळंब शहरात ड्रग्ज विक्रीवर कारवाई, 2 आरोपींसह लाखो रुपयांचा माल जप्त। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठीचं लाईव्ह बुलेटिन।